मी तसा बघा जाती धर्माचं काय साहित्याशी घेणं देणं. मुस्लिम माणूस मी आणि मग हा पहिला अभंग मी लिहिला. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरांच्यावर लिहिलं, त्याच्यानंतर संप्रदायावर लिहिलं. असे 7-8 अभंग रेकॉर्डिंग पण झाले. एक धर्मसिद्धांत जैन धर्मसिद्धांतांची एक CD माझी स्वप्नील बांदोडकरनी ती गाणी गायलेली आहे. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला एक रानखेड्यातला एक गावरान कवी आपल्या भेटीस आलेला आहे आणि त्यांचं नाव आहे गौस शमशुद्दीन शिकलगार. सर, आपलं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. तुमचंही अभिनंदन डॉक्टर साहेब. सर, तुमचं गाव दुधगाव, मिरज तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामधून तुम्ही येता आणि एवढ्या छोट्याशा गावामध्ये राहून सुद्धा तुमच्यावरती कवितेचे संस्कार कसे झाले? तसं बघायला गेलं तर हा परिणाम शिक्षकांचा आणि ज्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो किंवा ज्यांनी आम्हाला मराठी शिकवलं ती लोक एवढी तल्लीन करून सोडायची आम्हाला त्या कवितेमध्ये की एखाद्या कवितेला त्या विश्वात आम्हाला घेऊन जायची. आम्ही तल्लीन व्हायचो आणि त्यात मजा यायची. मुळातच थोडा तो आवडीचा विषय होताच आमचा, पण ते शिकवणाऱ्या शिक्षकांनी ती कविता मनामध्ये एवढी बिंबवली की वाटायचं असं आपल्यालाही थोडंसं लिहिता येईल का कधी भविष्यात. आणि असा मनामध्ये विचार असायचा, पण थोडासा त्या पोरटकी वयामध्ये ते काही शक्य नव्हतं आमच्यासाठी. पण तसं बघायला गेलं तर पुन्हा मग थोडा सिनेमाचा पण सर प्रभाव आहे त्याच्यामध्ये की सिनेमाची काही गाणी आवडायची आणि मग त्या गाण्यांच्या संगीतापेक्षा त्या गाण्यामध्ये लिहिलेत काय वर्ड यावर थोडं लक्ष असायचं. बरोबर. की त्याचं कुठंतरी अनुकरण करावं का, अशा भावना यायच्या. असा प्रवास चालू झाला. पण वयाच्या 28व्या वर्षी सर मी नोकरी करताना पहिली कविता लिहिली. बरं. तोपर्यंत मी तसा ठप्पच होतो. आणि प्रसंग असा आला की 1986 साली खासदार आणि सिने अभिनेते सुनील दत्त बाहुबलीला आले होते. मी जिथं नोकरी करतो तिथं. अरे वा. आणि हातकणंगले तालुक्याजवळ एक जैन तीर्थक्षेत्र आहे बाहुबली, आणि तिथल्या विद्यापीठामध्ये मी टेक्निकल विभागात इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो. मी 12वी नंतर टेक्निकल म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन केलं. आणि तिथं कसं झालं की योगायोगानं माझ्याकडे संगीत स्वागत हा विभाग शाळेनं दिलेला. मग आता बाकी लोकलची माणसं येतात मराठी भाषिक आहेत, त्यांच्यासाठी काही तयार वहीतली स्वागत गीतं वगैरे असायची. मी पण एखादं लिहायचा प्रयत्न करायचो. ते सक्सेस किती होते घाबरायचो दाखवायला मराठी शिकवणाऱ्यांना. पण सुनील दत्त आल्यानंतर मला आमच्या प्राचार्यांनी सांगितलं की हे हिंदी लिहायला पाहिजे स्वागत गीत. आणि कोणाकडून लिहून आणता बघा, तर मला हिंदी शिकवणारे धनदत्त बोरगावे जे स्वतः कवी आहेत, पण त्यांचा मला होळी कट्ट्याला मिरजेत त्यांचं घर माहीत होतं. त्यामुळे म्हटलं मी जबाबदारी घेतली ती. बरोबर. आणि गेलो मिरजेला, होळी कट्ट्याला गेलो तर सरांच्या घराला कुलूप. सर लोणंदला गेलेत. जबाबदारी तर घेतलेली आहे, मी लिहून आणतो म्हणून. पुन्हा मनात विचार केला की आता हा प्रयत्न आपणच करायचा. मग सुनील दत्तबद्दल अभिनेता म्हणून थोडी माहिती होती. त्यांना ते शांतिदूत म्हणून पुरस्कार मिळाला होता, त्यावेळी ते खासदार पण होते. एकंदरीत त्यांचं चरित्र मला माहीत होतं. आणि मग लिहायचं कसं, तर काहीतरी रोल मॉडेल समोर पाहिजे. त्यांचा गाजलेला एक सिनेमा मिलन म्हणून होता. मिलन, नूतन आणि सुनील दत्त यांचं, त्यांची गाणी फार गाजली. त्याचं कॅसेट घेतलं त्यावेळी. ते बाकीचं काय CD वगैरे काय नव्हते, आणि ते माझ्या टेप रेकॉर्डमध्ये घालून ती सगळी गाणी ऐकली. आणि त्यातलं एक गाणं मला की ते स्वागत गीताच्या चालीमध्ये की त्यांचा गौरव मी करेन त्या चालीमध्ये. आणि मग त्यात शब्द भरले मी त्या चालीमध्ये. आणि एकानं फार सुंदर आवाजामध्ये व्हॉइस ऑफ रफी म्हणून शब्बीर महागावकर म्हणून जयसिंगपूरचं एक पोरगं, त्यानं फार सुंदर ते सादर केलं. आणि मग सुनील दत्त साहेबांनी विचारलं हे लिहिलंय कोणी, आणि मला स्टेजवर बोलवण्यात आलं. त्यांचा तो माझ्या खांद्यावर टाकलेला हात मला आज पण आठवतो. कार्यक्रम ठप्प झाला होता थोड्या वेळ. माझ्यासारख्या सामान्याला वर घेतले, सगळे माझ्याकडे बघायला लागले. तोपर्यंत सगळं सूत्रसंचालन थांबलंय, सगळं थांबलंय. बहुत अच्छा लिखा आहे बेटा. तिथं प्रेरणा झाली. पहिली ठिणगी होती की मला काहीतरी लिहिता येते. मराठीचा पण प्रवास चालू झाला आणि हिंदीचा पण कधी कधी. तर बरोबर, असं ती थोडीशी सुरुवात झाली. स्वागत गीत लिहित गेलो. नंतर मग कविता अशीच असते का, मग आमचे धनदत्त बोरगावे सर असतील, त्याच्यानंतर आम्हाला सुदैवानं सोलनकर साहेब भेटले नेजमध्ये. एक छोटीशी कविता मी त्यांना
ऐकवली, त्यांनी मार्गदर्शन केलं, माझ्यावर फार प्रेम केलं त्यांनी. त्याच्यानंतर माझ्यापेक्षा कमी वयाचे असले तरी माझे मित्र सुदर्शन पाटील खोचे हायस्कूलचे जे मुख्याध्यापक होते, आता निवृत्त आहेत, त्यांच्याकडे पण मी वयानं जास्त असताना त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जायचे आणि ते मला समजावून सांगायचे. आणि एकदा हात बसला, पण एकदा सुदर्शन पाटीलच मला म्हणाले की आता शिष्य थोडा गुरुला घासून निघालाय, असं वाक्य वापरल्यानंतर मला तो आनंद झाला, लिहायला लागलो. आणि विशेष म्हणजे सर कसं आहे, सिनेमाचा प्रभाव मी मगाशी म्हणालो ना, तर लिहिताना कसं आहे, काही सुंदर कमी शब्दात मुक्त छंदाच्या वगैरे कविता मी ऐकलेल्या आहेत, पण मी लिहिताना थोडंसं मीटरमध्ये लिहायचा प्रयत्न केला. ती माझी कमतरताच आहे की मी माझ्या मुक्तछंद कमी, पण मीटरमध्ये लिहायचा मी फार प्रयत्न केला. एक तर घटना अशी आहे सर की तिथंच कुंभोजला कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म झाला आणि तिथं त्या कुंभोज गावी एवढे महान व्यक्तिमत्व आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी अखंड ज्ञानाची गंगा महाराष्ट्राला दिली आणि गोरगरीब लोकांच्यापर्यंत या नोकऱ्यांच्या रूपानं असेल, शिक्षणाच्या रूपानं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे ईश्वर आमचे. मी पण रयत शिक्षण संस्थेत शिकलेलो आहे आणि ते कुंभोजला त्यांचा जन्म झाल्यामुळं रयत शिक्षण संस्थेला वाटलं की कुंभोज गावी काहीतरी संकुल वगैरे उभा करावं आणि मग त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम होता त्या संकुलाच्या. आणि मी बऱ्यापैकी लिहितो म्हटल्यानंतर तिथले देवमरे म्हणून ते अधीक्षक होते, ते म्हणाले शिकलगार असं आहे, पायाभरणीचा समारंभ आहे, स्वागत गीत ह्याचं तू लिहिशील का, आणि असा विषय तुला माहिती थोडीशी पूर्वी. मी होकार घेतला, पण त्याचा आनंद एवढा मिळाला, ते संगीतबद्ध करून घेतलं होतं तिने, मी लिहिलेलं होतं मीटरमध्ये. मी साहेब ते 2 ओळी ऐकवतो तुम्हाला. नक्की की कर्मवीरांची पावलं ज्या कुंभोजमध्ये दरवळलेली होती, ती माती पुन्हा ध्यास धरून अण्णांची उशिरा का होईना आठवण काढते, ह्या त्या भावना होत्या. आणि ह्या भावनांना घेऊन त्या 2 ओळी माझ्या अशा होत्या. वेळेअभावी मी तुम्हाला 2च ओळी ऐकवीन की जिथं ते माळावरती फिरलेत, वारण्याचे ते मगरीचं वगैरे प्रकरण, त्या माळावरती ते ज्यांनी बागडलेत असा तो माळ कुंभोजचा, आणि तिथंच पुन्हा ते संकुल उभा राहते, ह्या भावनेने लिहिलेल्या त्या ओळी होत्या. आणि ते माझ्या शाळेचे संगीत शिक्षक काशीनाथ चौगलेंनी त्याला सुंदर चाल, तिने अगोदर मला मीटर दिला आणि नंतर लिहून घेतलं होतं. ती ओळ अशी होती, जिथे पाऊले कर्मवीरांची पडली अन दरवळली, पडली अन दरवळली, त्या मातीने पुन्हा नव्याने छाया ही धरली, स्वागता वाजे मन मुरली. आणि ते ज्यांनी ऐकलं त्या लोकांनी खूप प्रेम केलं माझ्यावर. खूपच सुंदर, म्हणजे ते त्याला एक लय पण आहे आणि शब्द सुद्धा खूप छान. आणि त्याच्यानंतर मग रयतमधली काही माणसं माझ्या परिचय झाली. रयतचे पहिले चेअरमन बीबी पाटील कोल्हापूरचे, त्यांचं काहीतरी तो सहस्रचंद्र दर्शन सोहळा असा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यांच्या गौरवाचं माझ्याकडे पुन्हा माहिती आली आणि माझ्याकडून त्यांचं ते विद्यानंद भवनला कोल्हापूरला कार्यक्रम होता. आमचे संस्थेचे संचालक 4-5 नंबरच्या रांगेत, म्हणजे वर किती मोठी माणसं असतील, आणि ते लिहिलेलं मी गीत त्यांनी ते ऐकलं, भारावून गेली होती सगळी. त्यांचा गौरव होता त्यामध्ये. रयतसाठी वाहून घेतलेल्या लोकांच्यावर लिहिताना आम्हाला फार आनंद वाटतो. आणि मग ते एकदा मला असा निरोप आला, मला त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीने बोलवलं आहे म्हणून. मला जायचा योग आला, मी गेलो पण नाहीत. पण नंतर मला असं कळलं की मी लिहिलेलं त्यांचं गौरवगीत त्यांनी देवाऱ्यात लावून ठेवले. म्हणलं एवढं नशीब आपल्याला लाभतंय. झाला असा प्रवास सुरू. खूप छान. कारण तुमचा तसा बघायला गेलं तर मूळचा व्यवसाय हा लोहार व्यवसाय. हा, लोहार. मी फार घन मारलंय. तेच ना. फार. माझ्या असा एक पार्ट नाही की मला जखम नाही. माझ्या शरीरात छेनी उडून लागलेली, घन उडून लागलेला, हातोडा लागलेला. तेच ना, बघा ना, म्हणजे लोहार म्हणून झालेला तुमचा व्यवसायाची झालेली सुरुवात, लोहार ते गीतकार हा प्रवास तसा उल्लेखनीय आहे आणि खूप गौरवास्पद आपला हा सगळा प्रवास आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमच्याच गावात ज्यांनी जन्म घेतला आहे, महाराष्ट्राचे खूप मोठे गझलकार इलाही जमादार यांचाही तुम्हाला सहवास लाभला. तर इलाही जमादारांविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल. तसं इलाही जमादार फार मोठं व्यक्तिमत्व होते. त्यांचे पुरस्कारांचं काय, आता अल्फा गौरव पुरस्कार 2 वेळा त्यांना मिळाला. आणि त्यांच्या ज्या गझला होत्या, आता गझलांच्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पाटणकरांनी आणली मराठीमध्ये गझल म्हटलं जातं, तो उर्दूतला प्रकार. त्याच्यानंतर सुरेश भटांनी त्यावर साथ चढवला.
आणि पुन्हा असं म्हटलं जातं की इलाई जमादारनी कळस केलं हो. त्या गझलांचा आणि एवढ्या मीटरमधल्या गझला ते लिहायचे. पण आमचं दुर्दैव आहे की आम्हाला त्यांचा संपर्क कधी तर लाभायचा. पाहुणे आल्यासारखे दुधगावला ते 1-2 दिवस यायचे. आम्ही ज्यावेळी लिहू लागलो, आम्ही लिहितोय, मी थोडंसं लिहू लागलोय, माझ्या बाबांनी त्यांना सांगितलं आमच्या पोराला जरा काहीतरी सांग की, हिलाही जरा आमच्या पोराला काहीतरी शिकव की. आणि मग त्यांनी मला बोलवलं, तर ते बसायचो आम्ही त्यांच्या चरणाजवळ बसायचो, काहीतरी मार्गदर्शन करायचं. मग ते मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे दोह्याची एक लाईन दिली, ते दोहे लिहित होते सध्या. एक लाईन त्यांनी दिली की आणि दुसरी लाईन तू पूर्ण करणार का, तर मी ठरवेन म्हणले की ती लाईन अशी होती की सरणावरचा सरणारा मी सरणावर सरणार, आठवणीने मनातून कायमचा पुरणार. ही लाईन माझी होती दुसरी. आणि मग म्हणाले तू लिहिशील. ती पण प्रेरणा मिळाली. आणि एक प्रसंग असा होता की मला नादो महानोर साहेब रानकवी, काय किती ग्रेट व्यक्तिमत्व आहे. त्याला नशीब लागतं की अशा लोकांची भेट व्हायला. निमशिरगावला ते काव्यसंमेलनाचे अध्यक्ष होते आणि माझ्यासारख्याला संधी मिळाली होती त्यांच्या जवळ बसायची, व्यासपीठावर बसायची. मी माझी एकतर त्यांचं लिखाण गेयमधलं, ते गेयतेमधलं लिखाण, आणि माझी बी इच्छा झाली की काहीतरी गेय ऐकवावं. आणि त्या ओळी मी शेतात लिहिलेल्या आहेत बरं का. त्या ओळी की शेतात पाणी पाजायला जरी मी गेलो तर माझं पेन आणि कागद तिथे शेतामध्ये असतो. आजही आहे. आणि त्या एक झोपडी छोटीशी खोपी म्हणतो तशी, त्यामध्ये माझा एक पेन आणि ती वही असते तिथं. आणि काय सुचलं तर मग दाराचार लावायची आणि मोकळा वेळ भरपूर मिळतोय. आणि मग ते मी शेतात लिहिलेलीच त्या ओळी त्यांना ऐकवल्या होत्या आणि त्यांनी मला तो आशीर्वाद होता माझ्यासाठी. त्या ओळी अशा होत्या, शिवार सार सजलं उमजलं देवाचं देण, शिवार सार सजलं उमजलं देवाचं देण, खैरात बरसली सारी बाई कुण्याग नवसान, बीज कसं हे अलगद फुललं अंकुरली ही ममता, बीज कसं हे अलगद फुललं अंकुरली ही ममता, फूल फळ हे रूप घेऊन आलं बघता बघता, सारे आनंदानं गाऊया धरतीचं गाणं, खैरात बरसली सारी बाई कुण्याग नवसान. आणि हे मला एकच वाक्य त्यांनी वापरलं की मीटरमध्ये लिहिणारे कमी आहेत. किती मोठं ते माझ्यासाठी आशीर्वाद होता. आता हे तुम्ही जे ऐकवलंय ना की ते त्यांच्याच मीटरमध्ये बसणार आहे. म्हणजे त्यांच्या ज्या कविता आहेत ना, बऱ्यापैकी कविता ह्या त्यांच्या अष्टाक्षरी मधल्या कविता आहेत आणि सगळ्या गावाकडच्या कविता आहेत त्यांच्या. जैत्रजेत सिनेमातली गाणी तर त्यांची किती आजही लोक ऐकतात. आणि त्याच पद्धतीने तुम्ही ती मीटरमध्ये बसवलेली आताची कविता होती. त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते माझ्याकडे एवढ्या माझ्या पाठीवर हात ठेवला. तो एवढा आजही तो स्पर्श मला असल्यासारखं जाणवतो तिथे. ते आज आपल्यात नाहीयेत, परंतु तो स्पर्श लागलेला ना, एवढ्या मोठ्या माणसांचा स्पर्श लागणं हे सुद्धा भाग्याचं काम आहे. नाहीतर मी कसा कमी शिकलेला आहे. दुसरी साहेब कसं आहे, मी कमी शिकलो या न्यूनगंडाखाली मी वाचन करायला लागलो. शिकवताना मुलांना वाचन करायला लागलो. मुलांना जे थोडंसं, मी आता टेक्निकल डिपार्टमेंटला आहे बघा, मोटर फिरते कशी, जनरेटर वीज निर्माण कशी करतो, या विषयातला मी माणूस. ट्रान्सफॉर्मर काय काम करतो, ट्रान्सफॉर्मरचे प्रकार किती, ह्यातला माणूस. पण हे विषय शिकवताना देखील आनंद निर्माण होईल असं काहीतरी माझं असायचं की 1-2 मिनिटं गेली तर चालतील 35 मिनिटात त्या मुलांना. एक तर प्रसंग असा होता सर की मी जादा तासाला बोलवलो होतो. अभ्यासक्रम थोडासा मागं राहिला होता रजा काढल्यामुळे. आणि मुलांना कडाक्याची थंडी पडली होती. मुलांना यायची इच्छा नव्हती. आणि मी तासाला एका शिक्षकांना विनंती केली, मला जरा उद्या तासासाठी लवकर यायला सांगायचं. या म्हणले सर. मी म्हणलं मुलांनो, उद्या 7:30ला मी सकाळी तुमचा तास ठेवला. ती पोरं 10-10:30 वाजता अशी आकडलेली होती. तर 7:30ला ती पोरं येणार होती. पण माझाही नाविलाज होता की शाळा स्ट्रिक्ट, सगळं व्हायलाच पाहिजे. स्ट्रिक्ट म्हणता येत नाही, पण आपला अभ्यासक्रम पूर्ण, परीक्षा आलेली होती जवळ, आणि आपला अभ्यासक्रम तर पूर्ण व्हायला पाहिजे. मग मुलांना मी बोललो, तर दुसऱ्या दिवशी एवढी लाडकी पोरं माझ्याकडे बघेनात. आणि मी जनरेटरचे पार्ट आकृती वगैरे काढलेली आहे, सगळं काढले. मुलं ती रोजची, मला ते बरं वाटेल, ते एकतर्फा वाटायला लागलं त्यांना शिकवणं. आणि मग मी सकाळी गाणं ऐकलं होतं. मग त्या गाण्यात काही ते शब्द भरावे म्हणून वहीमध्ये ते लिहिलं. आणि ते शब्द असे भरले होते की नावाजलेलं गाणं आहे, रफी साहेबांनी गायलेलं. त्या ओळी अशा होते की मी हजर केलं पोरांना ते त्यात शब्द भरून.
हाय रे हाय हा. ठंडी नहीं जाए फिर भी हम क्यों आए आपको क्यों बुलाए हाय ये ड्यूटी है ऐसी हमारी क्या करें हमने सोचा ना बुलाए क्या करें हमने सोचा ना डराए क्या करें ड्यूटी ऐसी है हमारी कोई भी डराए सुपरवायझर आहे मुख्याध्यापक आहे केबिन कडे केलेला तो हात होता मुलांना कळलं सरांनाही घ्यायलाच पाहिजे एवढं हे मुलं हसली आनंद झाला बरोबर. विठ्ठल भेटला थंडी निघून गेली. मुलं थंडी निघून गेली मुलं हसली विठ्ठल भेटला खरंय. ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा माझ्यासमोर दिसते आणि ते मी बोलता बोलता माझी 2-3 वेळा नजर तिकडे गेलेली आहे की माझ्याकडून वारकरी संप्रदायाच्या काही मान्यवरांनी काही अभंग पण लिहून घेतले हो. आणि मी स्टडी केली थोडीशी ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचलं तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं वारकरी संप्रदाय थोडंसं आणि मला तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले पण त्यांच्यावर कोणी अभंग लिहिला नाही ही खंत वाटायची आणि एक अभंग मी तुकाराम महाराजांच्यावर लिहिला त्यातल्या 2 ओळी मला मी मोहात पडतो की तसं तुकाराम महाराज जावळीच्या मोरे घराण्यातले धंद्यामुळे आंबेले वगैरे नाव पडलं आणि जावळीच्या मोरे घराण्यातले म्हणजे तो मावळा माणूस तसा पण तो मावळा वेगळ्या पद्धतीचा झाला असं मला थोडंसं त्या अभंगामध्ये मांडायचं होतं. रणजित बुगले म्हणून वाडकर साहेबांचे शिष्य आहेत त्यांनी ते गायलेलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं. आमचे बाळ पळसोले संगीतकार त्यांचे असिस्टंट संजय साळुंकेने ते संगीत दिलं होतं आणि माझ्या शाळेच्या संगीत शिक्षकाने त्याची चाल बसवलेली होती आणि त्या ओळी अशा होत्या की मावळा हा शब्द मला त्यात वापरायचाच होता. बरोबर. जावळीच्या मोरे घराण्याचे सावळ्याचा मावळा रे तुकोबा तो धन्य झाला सावळ्याचा मावळा रे तुकोबा तो धन्य झाला शब्दशास्त्राने तयाच्या धर्मशास्त्रार्थ आला आळवणी पांडुरंगा आळवणी पांडुरंगा जनहित जागलेला निज प्रपंची राहुनी परमार्थ साधलेला तव मुखी पांडुरंगा वाटे मज बोललेला शब्दशस्त्राने तयांच्या धर्मशास्त्रार्थ आला. मोह आवरत नाही आहे. शेवटचा अंतरायमधले 3-4 बाजूला ठेवतो. शेवटचा अंतराय की तो भावनेच्या ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे जोवरी पांडुरंगा विटेवरी थांबलेला जोवरी पांडुरंगा विटेवरी थांबलेला तोवरी भूतलिया माझा तू काही राहिला ईश्वरी तव शब्दानी ईश्वरी तव शब्दानी तुकोबा मी पाहिलेला शब्दशास्त्राने तयाच्या धर्मशास्त्रार्थ आला. आनंद झाला मला तुकाराम महाराजांच्यावर आणि काही मान्यवर माणसांनी. आता मी तसा बघा जाती धर्माचं काय साहित्याशी घेणं देणं मुस्लिम माणूस मी आणि मग हा पहिला अभंग मी लिहिला त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरांच्यावर लिहिलं त्याच्यानंतर संप्रदायावर लिहिलं असे 7-8 अभंग रेकॉर्डिंग पण झाले. एक धर्मसिद्धांत जैन धर्मसिद्धांतांची एक CD माझी स्वप्नील बांदोडकरनी ती गाणी गायलेली आणि आजी वसंत स्टुडिओमध्ये ते रेकॉर्डिंग झालेलं होतं. उद्धव वाडकर रेकॉर्डिस्ट म्हणजे सुरेश वाडकरांचे पुतणे बरोबर. आणि एक गाणं तर सुरेश वाडकर साहेब असताना उभे राहिलेले असताना वाक्या बात आहे त्यांच्या मुखातून वाक्य आलेलं होतं आणि ते माझ्याकडून हिंदीमध्ये लिहून घेतलेलं होतं. 1-2 गाणी हिंदीमध्ये लिहून घेतलेली होती की ते महाराज आले तेवढी या जंगलामध्ये काय नाही हिंसूर पशु राहत होते ते महाराज आले जंगल का मंगल हो गया सगळं भोवती सभोवतालचं कल्याण झालं असं त्याने भावार्थ मला सांग. मी पण ते पाहिलेलं होतं. ती ओळ अशी होती सर की ते आले आणि कल्याण झाले महाराज या ठिकाणी आले कल्याण झालं आणि त्या अर्थानं मी दिलेली ओळ होती की गाँव गाँव के हर आंगन में गूंज उठी अब शहनाई गाँव गाँव के हर आंगन में गूंज उठी अब शहनाई समन भद्र जी मुनिवर आए
किस्मत सबकी बदल गई. वा. आणि आनंद झाला. कधी कधी तर हिंदी लिहितो, कधी कधी तर मराठी लिहितो. नाही तुम्ही एकतर तुमचं लिखाण जे आहे ते दोहे, अभंग, कविता, गीतं हे अनेक प्रकारात तुम्ही लिहिलेलं आहे. आणि तुम्ही आताच सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचं तुम्ही प्रवचन सुद्धा केलेलं आहे. हो, प्रवचन ज्ञानेश्वरी मला लोकांनी अभ्यास करायला लावला. हो ना. तू बोलशील, कविता ऐकून तू ज्ञानेश्वरी बोलशील. मला तर वाचन नाही सर, पण जबाबदारी स्वीकारल्या म्हणल्यानंतर मी साखरेबुवांची सार्थ ज्ञानेश्वरी आणून मग त्यातल्या ज्ञानेश्वरीचा नेमका अर्थ काय, मग त्याला आपली संदर्भ जोडणारी कविता कुठली बसते का, असं मी रात्रभर जागायचो. पण सांगायचं नाही मी रात्रभर जागलोय म्हणून. मग लोकांना तसंच ठेवायचं अंधारात की मला ज्ञान आहे त्यामधलं, असं ठेवलं मी अंधारात लोकांना. पण लोकांनी मला अभ्यास करावा लावला. आता तुम्ही एक खूप सुंदर मगाशी वाक्य वापरलं की साहित्याला जात धर्म काही नाही. मुस्लिम असून सुद्धा तुम्ही अभंग एवढ्या ताकदीचे लिहिले आणि त्याचा अभ्यास एवढा सखोल केला. ते मला माझ्यासारख्याला तर आता एक विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे की आपण ही ह्या गोष्टी का करत नाहीये. त्या करणं फार भविष्यातल्या काळाची गरज आहे. जातन पूछो साधु की जस लीजिए ज्ञान, पडा मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. तर ते कबीरदासजी म्हणतात की विचार महत्वाचे आहेत, अंतःकरण महत्वाचं आहे आणि चांगल्या सद्भावना महत्वाच्या आहेत. आणि कवितेच्या रूपानं मग मी चांगल्या भावना मी लोकांच्यापर्यंत फार कधी कधी तर मी माझ्या मित्रांना म्हणालोय की बघ ही कविता मी आर.एस. पाटील, सुनील, मी रडवतो बघ आज लोकांना. आणि पैस लावून जायची. जर नाही रडली तर मी जेवण देणार, जर रडली तर तुम्ही जेवण. ग्रेट. मला आता अजून विचारायला तुम्हाला आवडेल की जे जसे तुमचे मित्र आहेत तसे आमच्याही मित्र आहेत कवी धनंजय सोळंकर साहेब. तर त्यांची आणि तुमची मैत्री कशी कसं झालं, एकदम मी बाहुबलीत नोकरी करत असताना नेजला त्यांचा कुमार खोंद्रे म्हणून एक पुण्यातले कवी आहेत आणि शिवाजी सावंत साहेबांच्या बरोबर सोलनकर साहेब, मी त्यावेळी त्यांना ओळखत नव्हतं. मला निमंत्रण आलं नेजला त्या काव्य संमेलनामध्ये. साहेब बसलेत, त्यांचे शेजारी शिवाजी सावंत साहेब आहेत, सोलनकर साहेबांचे शेजारी ते बसलेत आणि मी आपला बाजूला थोडासा बसलेलो. माझा कवितेला नंबर आला आणि मग मी कविता माझी ऐकवल्यानंतर मला एवढा मोठा आनंद झाला की मला सोलनकर साहेबांनी जवळ बोलवलं. बरोबर. आणि फार सुंदर ऐकवलीस तू म्हणाली. फार पोरटकी होती त्यावेळेला. आता ते मला आश्चर्य वाटते. मला आता आवाजावर बोलवू नका, त्यावेळी मला अरे तुरे बोलवत होता तसंच बोलवा. मग आणि सोलनकर साहेबांनी ती कविता माझं नाव लिहून घेतलं, तू कुठला आहेस, काय आहेस, आपला पत्ता दिला. आणि आम्ही पत्रव्यवहार पण झाला, आमचा मोबाईल नव्हता, काय नव्हता. बरोबर. पत्रव्यवहार पण झाला. पण त्यांनी एवढा जिव्हाळा ठेवला. नंतर मग आमच्या गावामध्ये दुधगावमध्ये आम्ही त्यांना एक काव्य संमेलन त्यांच्यासाठी आयोजित केलं. बरोबर. काही मान्यवर कवींना वगैरे बोलवलं आम्ही आणि मग असा जिव्हाळा एवढा झाला. आणि मग वेळोवेळी कसं आहे, एखादी कविता आता फोनवर देखील साहेब मी जरा ऐकवतो आणि जरा बघा तुम्ही तेवढं दृष्टिक्षेप टाका यावर. आणि मग ते मार्गदर्शन करतात तिथनं की बाबा असं आहे असं आहे. मी त्यांचं सोलनकर साहेबांचं पदर कविता क्या बात आहे सर. सरांचं ते पदर ऐकल्यानंतर मी घायाळ झालो. अगदी. ती कविता एवढी भावनिक होती आणि मग सरांच्या मोहात पडलो मी. आज ही संधी तुमच्या समोर बसण्याची त्यांच्यामुळेच. तुमच्या समोर बसलो त्यांच्यामुळेच. त्यांच्यासाठी टाळ्या ते आमच्यासाठी गुरुस्थानी आहे. गुरुस्थानी अनेक लोकांच्या मार्गदर्शनानं किती नावं घ्यायची, फार उपकार आहेत माझ्यावर लोकांचे. आणि लोकांनी मला प्रेम दिलं. आता तर ते कवितेमुळं फारच जवळ येऊ लागली. कधी लांबची अंतरं मिटतात, लांबची अंतरं देखील जवळ येऊ लागतात कवितेमुळे. शत्रू देखील प्रेम करायला लागतो. आणि मग बऱ्याचशे मी जवळजवळ ते दोह्यांचं पुस्तक घेऊन आलोय साहेब तुम्हाला द्यायला. 850 दोहे आहेत त्यामध्ये. इलाई भाईंच्या मार्गदर्शनाखाली लिहिले आहेत. पण त्यांच्याकडनं मी काही दोहे करेक्शन करून घेतले. त्यानंतर ते पुण्याला आले. आता तुला मार्गदर्शन लागत नाही म्हणाले. की त्यात एक दोहा पत्नी म्हणून आहे सर, की पत्नीचं नातं कसं इस्लामपूरचे आहेत म्हणाला तुम्ही वहिनी. तर एक दोहा असा आहे, नाही कुण्या रक्ताचे नाते माझ्या मुलांची माय, नाही कुण्या रक्ताचे नाते माझ्या मुलांची माय, जीव लावता येई मानसा पाण्यावरती साय.
तर असे वेगवेगळे विषय त्या दोह्यांमध्ये. आता मीटर तर करेक्ट आहे सगळ्या दोह्यांचं, आणि काही असे आहेत की एकत्र आणले तर एक कविता बनते. 4-6 दोहे एकत्र आणले एकाच अर्थाची की कविता बनते. कधी कधी तर त्याची गझल देखील बनवायचा माझा प्रयत्न आहे, त्याला कन्वर्ट करून. बरोबर बरोबर. आणि चालू आहे प्रवास. हे खूप छान सर, म्हणजे तुमच्याकडून खूप गोष्टी नव्यानं आम्हाला ऐकायला मिळाल्या. सर, कविता जगणारी माणसं ही संकल्पना आमची तुम्हाला कशी वाटली? अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. तुम्हाला मी सांगू, हे उपेक्षित राहिलेला काही जो भाग आहे ना त्याला ते पूर्णत्व द्यायचं तुम्ही काय काम करायला लागलाय. उपेक्षित राहिलेल्या गोष्टींना पूर्णत्व द्यायचं ते तुम्ही काम करायला लागलाय. गेली काही वर्ष तुमचं काम चालू आहे, पण एक दिवस असं होईल की मी मगाशी म्हणालो ना की महाराष्ट्र तुमचं नाव ओळखेल. माझ्यासारखे आणखी बरेचसे आहेत, आणि यातून दोन्हीकडून जसं नमस्कार चरणस्पर्शी केल्यानंतर दोघांचे भाव बदलतात, तशातला हा प्रकार आहे. एकतर तुम्हाला धन्यता मिळेलच मिळेल, पण एखादा बाहेरचा नवखा कवी आहे आणि तो तुमच्यापर्यंत आला आणि मग त्याचं थोडंसं बाहेर नाव गेलं तर त्याला प्रेरणा मिळेल. बरोबर. आणि मग तो तुमच्याकडून मी पण समाजसेवा अशी काहीतरी करावी, बरोबर, असं काहीतरी त्याला पण मिळेल. त्याला वाटू लागेल की बाबा हे डॉक्टर साहेब अशा लोकांना हे करतात, तर आपणही काहीतरी समाजासाठी करावं. शेवटी समाजाला उपयोगी पडण्यासाठीच ती कविता असावी, आणि हाच उद्देश तुम्हाला कविता जगणारी माणसं, मी तर म्हणेन की तुम्ही कविता जागणाऱ्या माणसांना पण एकत्र आणू लागलाय. वा वा. खूप सुंदर. अनेक मान्यवर लोकांचा तुम्हाला सहवास लाभलेला आहे आतापर्यंत, आणि याच्यातूनच तुमची कवितेतून पुन्हा गीतातून दोहे, अभंग हे समृद्ध होत गेले, आणि तुमचा हा प्रवास असाच चालत राहू. कारण मूळ तुमचा व्यवसाय जो आहे तो लोहारकाम हा व्यवसाय, आणि त्याच्यातून तुम्ही नोकरी केली, नोकरीतून पुन्हा शेतीकडे वळाला, आणि शेतीत आज त्या बांधावर उभं राहून पण तुम्ही त्या कोपीत बसून कविता लिहिताय. ही आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राची साहित्य परंपरा ही याच्यातून समृद्ध होत गेलेली आहे. अनेक लोक आज जरी शहरामध्ये दिसत असले, शहरात कविता करत असले, साहित्य लिहित असले, तरी साहित्य क्षेत्र हे खऱ्या अर्थानं उजळवलंय ते गावाकडच्या बांधावरच्या कवींनीच उजळवलेलं आहे. अगदी खरं आहे तुमचं. आमच्याकडून तुम्हाला अनेक शुभेच्छा. तुमचा हा प्रवास असाच चालत राहू, आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या कार्यक्रमाचा भाग झाला, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. की माझ्या स्वप्नातही वाटलं नाही डॉक्टर साहेब की माझी ती बांधावरची झोपडीतली कविता इथंपर्यंत शिवार माझं सजलं. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी तुम्हाला दाम्पत्यांना, आणि तुम्ही साहित्याची सेवा करायला, तुम्ही ही जी सेवा करताय ना ही ईश्वर पूजा आहे. आम्ही त्याला ईश्वर पूजा समजतो. आणि तुम्ही कमी वयाचे आहात, अजून तरुण आहात, तुमची सेवा अशी वृद्धिंगत हो, आणि महाराष्ट्राला तुमचं नाव कळव, अशी आमच्याही भावना आहे.